कारलं बघितलं की आपण पहिले नाही म्हणतो, अहो नाही नाही म्हणायचं, हो म्हणायचं, कारण की आपल्या आरोग्यासाठी कारलं खाणं हे आवश्यकच असते. त्याच्यानंतर मग मी कारले घेतले. कारल्याला काय करायचं आहे, बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. नंतर एका पातेल्यामध्ये दुसऱ्या ट्रान्सफर केले. त्यामध्ये मीठ, हळद आणि चिंच टाकून त्याला झाकून ठेवायचं आहे. साधारण अर्धा तासही तुम्ही झाकून ठेवू शकता. त्याला चांगलं पाणी सुटते की नंतर काय करायचं, आपण एक पॅन घ्यायचा. पॅनमध्ये हे सगळं टाकून द्यायचं आहे. वरतून तेल टाकायचं आणि तेलामध्ये याला काय करायचं आहे, मस्त फ्राय करायचं आहे. नंतर ते दुसरीकडे काढून घेऊन परत तोच पॅनमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि ओलं नारळ मिक्सरमधून काढून घेतलं होतं आणि ते टाकायचं आहे. वरतून आपले कारले टाकून द्यायचे आहेत. आता बघा, कारलं हे कडूच असतं. आपण ते उगं म्हणतो की असं नाही खायला पाहिजे, तसं नाही, खावल्या जात नाही. अहो, पण त्याचा कडू गुणधर्म हाच आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. त्याच्यानंतर आपण मसाले टाकले आहेत. हळद टाकली, धने पावडर टाकली आणि लाल मिरची पावडर टाकली आहे आणि याला मस्त मिक्स करायचं आहे. आणि आता वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेवढं आवश्यक आहे, कारण की पहिले टाकलं त्यामुळे कमी टाका. नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. झाली आपली मस्त कारल्याची भाजी तयार.